रत्नं जयं रत्नं जयं रत्नं जयं रत्नं जयं रत्नं जयं जीवन की रोटी यीशु ही है जीवन की रोटी यीशु ही है जीवन की रोटी यीशु है बोलो है ना रत्नं जयं 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 जीवन का जल यीशु ही है जीवन का जल यीशु ही है जीवन का जल यीशु है बोलो है ना रत्नं जयं 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 मेरा आनंद यीशु ही है मेरा आनंद यीशु ही है मेरा आनंद यीशु है बोलो है ना रत्नं जयं 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 आएगा लेने मुझको मसीह आएगा लेने मुझको मसीह आएगा लेने मुझको मसीह बोलो है ना रत्नं जयं 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 मनाओ मनाओ उसकी जय हमेशा मनाओ 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 उसकी जय हमेशा मनाओ यीशु ने बड़े बड़े काम किए यीशु ने बड़े बड़े काम किए यीशु ने बड़े बड़े काम किए उसकी जय हमेशा मनाओ जय मेरे यीशु रखते जय जय मेरे यीशु रखते जय जय मेरे यीशु रखते जय यीशु रखते आमार जय होय होय परम शक्ती हो येशूच्या रक्ताने शक्ती होय होय परम शक्ती हो येशूच्या मोलवान रक्ताने victory victory to the world victory 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 to the blood victory victory to the blood victory to the blood of the Lamb. There is power, power, wonder working power in the blood of the Lamb. There is power, power, wonder working power in the precious blood of the Lamb. जय देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद जीवन देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद जय देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद जीवन देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद हालेलुया हालेलुया गाएंगे आत्मा से भरकर गाएंगे हालेलुया हालेलुया गाएंगे आत्मा से भरकर गाएंगे यीशु जिंदा है वो आने वाला है यीशु जिंदा है वो आने वाला है जय देणाऱ्या प्रभु येशूला कोटि कोटि धन्यवाद जीवन देणाऱ्या प्रभु येशूला जीवन भर धन्यवाद जय देणाऱ्या प्रभु येशूला कोटि कोटि धन्यवाद जीवन देणाऱ्या प्रभु येशूला जीवन भर धन्यवाद हालेलुया हालेलुया गाऊया आत्म्याने भरूनी गाऊया हालेलुया हालेलुया गाऊया आत्म्याने भरूनी गाऊया
जिवंत आहे तो येणार आहे येशू जिवंत आहे तो येणारच आहे I have decided to follow Jesus. I have decided to follow Jesus. I have decided to follow Jesus. No turning back, no turning back. No turning back, no turning back. The world behind me, the cross before me. The world behind me, the cross before me. The world behind me, the cross before me. No turning back, no turning back. No turning back, no turning back. यीशु के पीछे मैं चलने लगा. यीशु के पीछे मैं चलने लगा. यीशु के पीछे मैं चलने लगा ना लौटूंगा ना लौटूंगा ना लौटूंगा. हर कोई मेरे साथ ना आए. घर कोई मेरे साथ ना आए. घर कोई मेरे साथ ना आए. ना लौटूंगा ना लौटूंगा ना लौटूंगा ना लौटूंगा. संसार को छोड़कर सलीब को लेकर. संसार को छोड़कर सलीब को लेकर. संसार को छोड़कर सलीब को लेकर ना लौटूंगा ना लौटूंगा ना लौटूंगा ना लौटूंगा. अगर मैं उसका इनकार न करूं. अगर मैं उसका इनकार न करूं. अगर मैं उसका इनकार न करूं. तज पाऊंगा तज पाऊंगा तज पाऊंगा तज पाऊंगा. आजच्या मन्नासाठी जे शास्त्रपाठ आहे त्याकडे आपण लक्ष देऊयात. दोन्ही शास्त्रपाठ नव्या करारामधून घेण्यात आलेले आहेत. पहिला शास्त्रपाठ मत्तैकृत शुभवर्तमानाचा 3रा अध्याय 1 ते 10 ही वचने. मत्तैकृत शुभवर्तमान अध्याय 3 वचने 1 ते 10. आणि दुसरा शास्त्रपाठ लूककृत शुभवर्तमान 19वा अध्याय 1 ते 10 ही वचने. दुसरा शास्त्रपाठ लूककृत शुभवर्तमान अध्याय 19 वचने 1 ते 10. या दोन्ही शास्त्रपाठांकडे आपण लक्ष देऊयात. आणि त्याचा संदेश. त्या दिवसात बाप्तिस्मा करणारा योहान यहुदियाच्या रानात येऊन अशी घोषणा करू लागला की पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.
त्याच्याच विषयी यशया संदेष्टाच्याद्वारे सांगितले होते की अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली की परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, त्याच्या वाटा नीट करा. या योहानाचे वस्त्र उंटाच्या केसांचे होते, त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद होता आणि त्याचा आहार टोळ व रानमध होता. तेव्हा यरूशलेम, सर्व यहुदिया व यार्देनेच्या आसपासचा अवघा प्रदेश त्याच्याकडे लोटला. त्यांनी आपापली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत त्याच्या हातून बाप्तिस्मा घेतला. परंतु परुषी व सदुकी ह्यांच्यापैकी पुष्कळ जणांस आपणाकडे बाप्तिस्मेसाठी येताना पाहून त्याने त्यास म्हटले, अहो सापांच्या पिल्लांनो, भावी क्रोधापासून पळावयास तुम्हाला कोणी सावध केले? ह्यास्तव पश्चातापास योग्य असे फळ द्या आणि अब्राहम आमचा बाप आहे असे म्हणण्याची कल्पना आपल्या मनात आणू नका. कारण मी तुम्हाला सांगतो, या दगडांपासून अब्राहमासाठी मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे. आणि आत्ताच तर झाडांच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवली आहे. जे जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडून अग्नीत टाकले जाते. शुभवर्तमान याचा 19वा अध्याय वचन 1 ते 10. जक्कय त्याने यरीहोत प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता. तेव्हा पहा, जक्कय नावाचा कोणी एक मनुष्य होता. तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता, पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता. तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला, कारण येशूला त्या वाटेने जावयाचे होते. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, जक्कया, त्वरा करून खाली ये, कारण सर्व लोक कुरकुर करू लागले की पापी मनुष्याच्या घरी हा उतरवयास गेला आहे. तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी, पहा, मी आपले अर्धे द्रव्य दारिद्र्यास देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करीतो. येशूने त्याला म्हटले, आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्राहमाचा पुत्र आहे. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. आमीन. परमेश्वर देवबाप असलेले वचने आपणा सर्वांच्यासाठी आशीर्वादाची करू. काम काय असेल तर देवाची सेवा करणे, कारण बाकी सगळं जे आहे ना हे भौतिक आहे. कुठल्याही फील्डला तुम्ही जा, भौतिक आहे. मेडिकल फील्डला गेल्यानंतर आम्ही शरीराकडे येतो. केवळ देवाच्या सेवेतलं काम जे आहे ना, की जे आत्म्यासंगती आहे. शरीर 70 वर्ष, शक्ती असल्यास फार तर 80 वर्ष. देव म्हणाला उत्पत्तीच्या पुस्तकात, त्याप्रमाणे मनुष्य बिघडलेला आहे, त्याला मी 120 वर्षाचं आयुष्य देतो. मावशी, बरेच ठिकाणी हा प्रश्न विचारला, कुणी तयार नाही 120 वर्ष जगायला. आज त्याच्या पुढचं सांगतो. 120 वर्षाचं आयुष्य आहे ना, हे जगत असताना स्तोत्रसंहिता 91 मध्ये त्याचं गुपित दिलेलं आहे ना. स्तोत्रसंहिता 91 मध्ये म्हटलेलं आहे, ते वृद्धपणातही फळ देत राहतील, ते रसभरीत आणि टवटवीत असतील. विश्वासाने देवाला म्हटलं पाहिजे, देवा 120 वर्ष आहे ना, 120 वर्षाचे जर तू आला नाही तर, पण तू मला रसभरीत टवटवीत ठेव आणि मला मरेपर्यंत तुझ्यासाठी फळ देऊ देत. आज बाप्तिस्मेचा विधी झाला. मंडळीच्या दृष्टिकोनातून आनंदाची गोष्ट आहे. 10 जणांनी उघडपणे ख्रिस्ताचा स्वीकार केला. देवाची कृपा लाभली. कुठंतरी ह्या प्रत्येकाने आपल्या जीवनात येशूची आणि त्यांची ओळख करून घेतली. येशूला आपल्या जीवनामध्ये वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारलं. चर्चमध्ये जे बाप्तिस्मेचे वर्ग झाले, ही 5 मुलं यायचे, त्यांच्याशी बोलत असताना बऱ्याच गोष्टी झाल्या. आणि मग कुठंतरी एका क्लासमध्ये, पश्चातापाच्या क्लासमध्ये, ह्या प्रत्येकाने आपलं जीवन येशूला दिलं आणि त्यांना सांगितलं, आजची तारीख
तुमच्या बायबलमध्ये लिहून ठेवा. मुलांनो, चर्चने तुम्हाला आज बायबल दिलेलं आहे. ह्या बायबलमध्ये तुमची तारीख लिहून ठेवा, ज्या दिवशी तुम्ही येशूला आपल्या जीवनामध्ये पहिल्याच वेळेस वैयक्तिक तारणार म्हणून स्वीकार, त्यावेळेस त्या बाप्तिस्म्याला अर्थ आहे. ह्या मुलांना एक होमवर्क दिला होता, मुलांनी काही होमवर्क केला नाही. आणि होमवर्क हे होता उत्पत्तीच्या पुस्तकापासून प्रकटीकरणाच्या पुस्तकापर्यंत ह्यांची सगळी पुस्तकं पाठ करून घेतली. बरीच वचनं पाठांतर आहेत, 10 आज्ञा आहेत, 10 धन्यवाद आहेत. त्याच्या जोडीला सांगितलं ते उत्पत्ती ते प्रकटीकरण पाठ करून घ्या. आणि म्हटलं घरी गेल्यानंतर मम्मी डॅडीला, घरात जे कोणी आजी आजोबा त्या सगळ्यांना समोर बसवायचं आणि म्हणायचं आम्ही काय पाठ केलं आहे ते ऐका. आणि मग हे मुलं म्हटले काय करायचं, उत्पत्ती ते प्रकटीकरण म्हणून दाखवायचं. म्हणले मी त्यांना म्हटलं आई मम्मी डॅडी काय म्हणतील, ते म्हणाले व्हेरी गुड, चांगलं पाठ केलं आहे. म्हटलं मग तुमचा दुसरा प्रश्न आता तुम्ही म्हणा, आता तुम्ही म्हणा. आणि मुलं सगळे हसले. एक म्हटला एखादा रट्टा पण भेटल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, बाप्तिस्मा हा एक विधी आहे की जो येशूने मंडळीला लावून दिलेला आहे. आणि प्रभोजनाचा विधी दुसरा. हे दोनच विधी आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त जो आमच्यासाठी वधस्तंभावर मरण पावला, ज्याने मंडळीला खंडनादाखल विकत घेत असताना स्वतःचा प्राण दिला, रक्त वाहू दिलं, त्याच्या असणाऱ्या देण्याने मंडळीची खंडणी भरली गेली आणि आमच्या तारणाचं द्वार उघडं झालं. त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला केवळ 2 विधी लावून दिलेत. पहिला जो विधी आहे तो आहे बाप्तिस्म्याचा आणि दुसरा विधी आहे प्रभोजनाचा. हे 2 विधी विश्वासणाऱ्यांनी पुढे घेऊन जाणं करणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही बाप्तिस्म्याकडे पाहतो त्यावेळेस मुळात आम्ही जुना करार मलाखीचं पुस्तक वाचून संपवतो आणि आपल्या मराठी किंवा ख्रिस्ती बायबलमध्ये ज्यावेळेस आम्ही जुन्या कराराकडे येतो त्यावेळेस आल्यानंतर आम्हाला गोष्ट समजते मलाखीचं पुस्तक हे आमचं शेवटचं पुस्तक आहे आणि यहुदी बायबलमध्ये दुसऱ्या इतिहासाचं पुस्तक शेवटचं पुस्तक आहे. परंतु 16व्या शताब्दीमध्ये ज्यावेळेस त्याच्या अगोदर लॅटिन भाषेमध्ये पवित्र शास्त्र भाषांतरित झालं त्यावेळेस होत असताना ह्या असणाऱ्या जुन्या कराराच्या पुस्तकांचा क्रम बदलला गेला आणि म्हणून त्यानंतर मग जॉन विक्लिफने 16व्या शताब्दीमध्ये पहिलं भाषांतर इंग्रजीमध्ये केलं आणि ते भाषांतर जे जॉन विक्लिफने केलं, ह्या केल्यानंतर त्या भाषांतरात त्याने त्या पद्धतीने लॅटिन बायबलप्रमाणेच जुन्या कराराची पुस्तकाची आणि नवीन कराराच्या पुस्तकाची रचना त्याने लावली. त्याच्यानंतर किंग जेम्स नावाचा इंग्लंडचा राजा आला आणि ह्या राजाने त्यानंतर एक चांगलं बायबल असं, कारण हा धार्मिक राजा आहे आणि त्याला लोकांच्या जीवनाविषयी फार चिंता आहे, आध्यात्मिक जीवनाविषयी. लोकांकडे बायबल असायला हवं, लोकांनी देवाचं वचन वाचायला हवं आणि म्हणून त्याने नवीन संपूर्ण बायबलचं भाषांतर चांगल्या इंग्रजीमध्ये करावं म्हणून त्याने ठरवलं आणि त्याने मग समिती तयार केली आणि समिती तयार झाल्यानंतर ह्या समितीला 3 विभागामध्ये विभागलं आणि काही जण त्यापैकी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये, काही जण मँचेस्टरला आणि काही जण जे आहेत ते केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये या ठिकाणी बसून हे 3 गट करू लागले. त्यांच्या असणाऱ्या शिक्षणाचा किंवा त्यांच्या भाषांतराची पद्धत होती. प्रत्येकाने वेगवेगळं बायबल वाचायचं, भाषांतरित करायचं, त्यातली टिपणं नोंद करून ठेवायची आणि मग ज्या वेळेस ती टीम पुन्हा एकत्र जमते त्या टीमने पुन्हा ते एकमेकांना सांगायचं. एकाच वेळेस अनेक वेळ एकच बायबलचं पुस्तक भाषांतरित करत होते. सगळे एकत्र आल्यानंतर हे सगळेचे सगळे जुना करार म्हणजे इब्री भाषा आणि नवीन करार ह्याचे ते पंडित होते किंवा विद्वान होते आणि त्याच वेळेस इंग्रजी भाषेवर त्यांचं चांगलं प्रभुत्व होतं. आणि मग ते येऊन सांगायचे, मला असं वाटतं उत्पत्तीचं पुस्तक पहिला अध्याय पहिल्या वचनामध्ये इब्री भाषेमध्ये लिहित असताना लिहिलंय, प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. शब्द एलोहिम आहे, एलोहिम शब्द अनेक वचनी आहे आणि मग त्यांनी ठरवलं की नाही, पण आम्ही अनेक वचनं टाकलं याचा अर्थ हा होतो की अनेक देव आहेत. एलोहिम हा शब्द अनेक वचने 3 देवांसाठी लावलेला शब्द आहे. एल म्हणजे एक देव, एलॉत म्हणजे 2 देव, एलोहिम म्हणजे 3 देव आणि ते म्हणजे 3 म्हणून शब्द आला प्रारंभी देवाने आणि ते एकत्र झाले. अशा पद्धतीने त्या सगळ्यांचं एकत्र झाल्यानंतर हे 3 ग्रुप पुन्हा एकत्र आले आणि आल्यानंतर ह्या 3 ग्रुपने पुन्हा त्याच्यावरती डिस्कशन केलं. त्यातून जे बायबल तयार झालं ते बायबल तयार झाल्यानंतर त्या बायबलला नाव दिलं गेलं किंग जेम्स व्हर्जन. आणि हे किंग जेम्स व्हर्जन त्या काळात आणि आजच्या काळातही इंग्रजी असणाऱ्या विषयामध्ये किंवा इंग्रजी लिटरेचरमध्ये एक चांगला
असणारा ग्रामरचा किंवा इंग्रजी लिटरेचरचा एक सर्वात चांगला नमुना म्हणून किंग जेम्स व्हर्जनकडे आजही मोठे मोठे तत्त्वज्ञानी हे त्या बायबलकडे पाहत आहेत. असं बायबल जे आहे हे बायबल ज्यावेळेस आमच्याकडे येत असताना जुन्या करारामध्ये आम्हाला कुठंही बाप्तिस्मा हा शब्द वाचायला भेटत नाही, परंतु नवीन करारामध्ये आम्ही येतो आणि नवीन करारात आल्यानंतर एकदम बाप्तिस्म्याची सुरुवात होते. मधल्या 400 वर्षाच्या काळामध्ये म्हणजे शेवटचा संदेष्टा संपला आणि इतिहासाच्या दुसऱ्या पुस्तकाच्या शेवटी ते म्हणाले ज्यांना देवाच्या मंदिराकडे ते जाऊ शकतात. तेथपासून आम्ही सुरुवात केल्यानंतर, कारण की आमच्या असणाऱ्या ख्रिश्चन बायबलची सुरुवात होते. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली आणि आपल्या ख्रिस्ती बायबलची समाप्ती जुन्या कराराची होत असताना होते की आणि मग देव त्या भूमीला शाप देईल. यहुदी जुन्या कराराची सुरुवात होते, प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली आणि यहुदी जुन्या कराराची समाप्ती होते. ते ज्यांना देवाच्या मंदिराकडे जायचंय ते देवाच्या मंदिराकडे प्रस्थान करू शकतात. हा फरक दोन्ही बायबलमध्ये आहे. परंतु ह्या दोन्ही बायबलमध्ये मग हिब्रू असो किंवा ख्रिश्चन बायबल असो त्यामध्ये जुन्या करारात कुठंही बाप्तिस्म्याचा उल्लेख आम्हाला आढळत नाही. मग जुना करार आणि नवीन करार यामध्ये साधारणतः 400 वर्षाचा कालावधी घेऊन गेला. ह्या 400 वर्षामध्ये ह्या असणाऱ्या ख्रिस्ती जगामध्ये किंवा त्यावेळेसच्या जगामध्ये बऱ्याच डेव्हलपमेंट झाल्या. त्या काळामध्ये देव शांत होता पण स्तब्ध नव्हता. देव शांत राहून जगाची तयारी येणाऱ्या सुवार्तेसाठी करत होता. ह्या 400 वर्षाच्या काळामध्ये काही रूढी आणि परंपरा उदयास आल्या. त्यापैकी बाप्तिस्मा ही एक परंपरा त्या काळामध्ये उदयास आली आणि म्हणून ज्यावेळेस जुन्या कराराची समाप्ती होत असताना बाप्तिस्मा करणारा योहान बाप्तिस्माचा संदेश घेऊन आला. त्यावेळेस तो जंगलामध्ये राहून अरण्यात घोषणा करू लागला, लोकांना सांगू लागला, लोकांपर्यंत देवाचं वचन येऊन पोहोचू लागलं, पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. ग्रीक भाषेमध्ये बाप्तिस्म्यासाठी जो शब्द वापरलेला आहे मुळात त्या शब्दाचा अर्थ आहे पाण्यामध्ये डुंबणे, पाण्यामध्ये डुंबणे, पाण्याच्या खाली जाणे. आणि म्हणून बाप्तिस्मा जो आहे हा बुडून बाप्तिस्म्याविषयी आम्हाला त्या असणाऱ्या शब्दाचा अर्थ, ग्रीक शब्दाचा अर्थ आम्हाला तो सांगतो. रोमकरस पत्राच्या 6व्या अध्यायाच्या 3ऱ्या आणि 4थ्या वचनामध्ये आम्ही आल्यानंतर आम्हाला वाचायला भेटतं की आमचा असणारा बाप्तिस्मा ह्याचा आध्यात्मिक अर्थ खरा तो काय. तो म्हणतो बाप्तिस्म्यामध्ये जो पाण्याच्या खाली जातो तो आपल्या जुन्या जीवनाला मरतो, त्याच वेळेस तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणासंगती त्याचं साधर्म्य बाळगतो आणि ज्या वेळेस तो पाण्यातून वर येतो, वर आल्यानंतर ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताला देवाने मरणातून पुनरुत्थित केलं त्या संगती तो आपली साक्ष म्हणून उभा राहतो किंवा त्याच्या संगती तो साधर्म्य लाभतो. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, बाप्तिस्म्याचा अर्थ आहे प्रभू येशू ख्रिस्तासाठी जुनं जीवन सोडून प्रभू येशू ख्रिस्तासाठी नवीन जीवनामध्ये जगणं. येशूचा बाप्तिस्मा आणि आमच्या बाप्तिस्म्यामध्ये फरक आहे. येशूचा बाप्तिस्मा जो येशूने घेतला, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाकडे गेला, तिथं लिहिलं बाप्तिस्मा करणारा योहान यार्देन नदीच्या काठी तो बाप्तिस्मा करत होता. सध्या इस्रायलला गेल्यानंतर ज्या ठिकाणी तुम्हाला यार्देन नदीच्या बाजूला बाप्तिस्म्याचं ठिकाण दाखवलं जातं, काही जण त्या ठिकाणी बाप्तिस्मे घेतात. ते काय ओरिजिनल बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचं बाप्तिस्मा देण्याचं ठिकाण नव्हतं. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचं ओरिजिनल बाप्तिस्मा देण्याचं ठिकाण हे जॉर्डनमध्ये आहे. डेड सीच्या कोपऱ्यामध्ये गेल्यानंतर वरच्या बाजूला बाप्तिस्मा करणारा योहान हा बाप्तिस्मा देत असे. हा बाप्तिस्मा करणारा योहान ज्यावेळेस बाप्तिस्मा देत होता त्यावेळेस येशू त्याच्याकडे आला आणि येशू आल्यानंतर बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा प्रश्न आहे, मी तुमच्याकडनं बाप्तिस्मा घ्यायला हवा, तुम्ही माझ्याकडनं बाप्तिस्मा कसा घेता. आणि येशूने त्याच्या प्रश्नाचं उत्तर देत असताना येशूचा बाप्तिस्मा का वेगळा आहे याचं उत्तर दिलं. आणि येशू म्हणताना असं म्हणतो, धर्माचरण पूर्ण व्हावं म्हणून हे होऊ देत. कारण येशू 100% देव आणि 100% मानव होता. त्यावेळेसच्या यहुदी असणाऱ्या रूढी परंपरेमध्ये किंवा मतप्रणालीमध्ये बाप्तिस्मा हा धर्माचरणाचा भाग होता की आम्ही देवाच्या मागं किंवा हा देवाचा सेवक याच्या मागं चालण्यासाठी आम्ही तयार आहोत. आणि म्हणून बाप्तिस्मा तो असणारा गुरु आपल्या शिष्यांना किंवा त्याच्या पाठीमागं जाणाऱ्या लोकांना देत होता. आणि येशूचा बाप्तिस्मा हा धर्माचरण पूर्ण करण्यासाठी आहे. आम्ही ज्या वेळेस बाप्तिस्मा घेतो त्याचा अर्थ निराळा आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये कधीतरी कोठेतरी आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त ज्याला देवाने जगावर प्रीती करतो हे सिद्ध करण्यासाठी
2000 वर्षापूर्वी ज्याला देहधारणा करून ह्या जगामध्ये पाठवलं, जो आमच्यासारखा होऊन या जगामध्ये 33 वर्ष राहिला, तो 33 वर्ष राहिला तरी तो पापविरहित होता. तो 100% देव आणि 100% मानव होता. त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या जो प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी वधस्तंभावर मरण पावला, ज्याला पुरण्यात आलं, तिसऱ्या दिवशी देवाने ज्याला पुनरुत्थित केलं, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणामध्ये आणि पुनरुत्थानामध्ये आमच्या पापाची क्षमा आणि तारण सिद्ध झालं. त्या प्रभू येशू ख्रिस्ताला ज्या वेळेस आमच्या जीवनामध्ये कुठेतरी वेळ येते आणि आम्ही त्याला आमचा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारतो, त्या आमचा वैयक्तिक निर्णय आहे. त्या वैयक्तिक निर्णयाचं बाह्य स्वरूप हा बाप्तिस्मा आहे की आम्ही जगाला ओरडून सांगतो, येथून पुढे मी पूर्ण ख्रिस्ती झालेलो आहे आणि येशूच्या मागे चालणार आहे. आणि म्हणून बाप्तिस्मा तो आमच्यासाठी वेगळा आहे. येशूचा बाप्तिस्मा वेगळा होता. आज या ठिकाणी चर्चमध्ये आणि देवाचं वचन ऐकणारे जण हो, किती जण या ठिकाणी आहेत की ज्यांचा बाप्तिस्मा झालेला आहे? पुष्कळ जण आहेत. व्हेरी गुड. आजच्या संदेशाचं शीर्षक आहे, आमच्या बाप्तिस्म्याला योग्य ते फळ द्या. आमच्या बाप्तिस्म्याला योग्य ते फळ द्या. तो बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो, पश्चातापास योग्य फळ द्या. आम्ही आमच्या बाप्तिस्म्याला योग्य ते फळ द्यायला हवं. आणि बाप्तिस्म्याला योग्य फळ देत असताना आमच्या बाप्तिस्म्याला पूरक फळ यायला हवं. काही वर्षापूर्वी इथं माझा वरिष्ठ वर्गाचा क्लास चालू होता आणि वरिष्ठ वर्गाचा क्लास चालू असताना मी मुलांना प्रश्न विचारला, मुलांनो, आंब्याच्या झाडाला चिक्कू लागतो. जी मुलं त्यावेळेस वर्गात होती त्यांना आठवल, आंब्याच्या झाडाला चिक्कू लागतो, चिक्कूच्या झाडाला द्राक्ष लागतात, द्राक्षाच्या झाडाला अंजीर लागतात. आणि मग एक मुलगा इथं कोपऱ्यात बसला, त्याला मी विचारलं, आंब्याच्या झाडाला काय लागतं? तो म्हणला चिक्कू लागतो. 11वी-12वीचा मुलगा. आणि त्यात तो चिक्कू म्हटला नाही, तो म्हणला चिंकू लागतो. त्याच्यामुळं अनेकांच्या लक्षात तो राहिला. आमचा बाप्तिस्मा झाल्यानंतर आमच्या बाप्तिस्मामय जीवनाला कधी कधी बाप्तिस्म्याची फळं लागत नाहीत. ज्याप्रमाणे त्या मुलाने आंब्याला चिक्कू लावला, त्याप्रमाणे कधी कधी आमच्या बाप्तिस्मा झाल्यानंतरच्या जीवनाला आम्हाला बाप्तिस्म्याचं फळ येताना दिसत नाही. आणि देवाची इच्छा ही आहे की आमच्या बाप्तिस्म्याच्या जीवनाला बाप्तिस्म्याचं फळ यावं. दुसरं फळ आलेलं देवाला आवडत नाही, देवाला ते मान्य नाही, देव त्याला पुरस्कृत करणार नाही. का? कारण की परमेश्वर नियमशास्त्राच्या पुस्तकामध्ये म्हणतो, तू कलम करू नकोस. म्हणजे आंब्याच्या झाडामध्ये चिक्कू, चिक्कूच्या झाडामध्ये काजू, काजूच्या झाडामध्ये फणस, डाळिंब, तू कलम करू नकोस. देवाने नियमशास्त्रामध्ये मनुष्याला आज्ञा दिली, कारण की दोन गोष्टी एकत्र करून वापरण्याचा अधिकार हा सर्वसमर्थ देवाचा आहे, तो माणसाला नाही. म्हणून पोशाखाविषयी पण देव ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस तो म्हणतो, जर तुला वापरायचं आहे तर खादी वापर. आता जगात पद्धत आली, दोन मिक्स करून वापरायचे ना. म्हणून जेवणाविषयी पण देव म्हणत असताना तसंच म्हणतो, दोन गोष्टी मिक्स करून जेवता येत नाही, कारण की मिक्सिंग हे देवाकडं आहे. म्हणून देवाने ज्यावेळेस याजकाची वस्त्र तयार केली, त्या याजकाच्या वस्त्रामध्ये त्याच्यामध्ये देवाने मिक्सिंग दिलं. देवाने ज्यावेळेस निवास मंडप तयार केला, निवास मंडपामध्ये मिक्सिंग आहे. ज्यावेळेस देवाने कर्राचा कोश तयार केला, कर्राच्या कोशामध्ये बाबळीचं लाकूड आणि सोनं आहे. देव या प्रकारे दोन वेगळ्या गोष्टी एकत्र करण्याचा अधिकार देवाचा आहे, माणसाचा नाही. आणि म्हणून आमचा बाप्तिस्मा झाल्यानंतर आमच्या बाप्तिस्म्याला आम्ही योग्य असं फळ देणं गरजेचं आहे. आणि त्या फळाने देवाला आनंद होतो. परंतु हे फळ येण्यासाठी आम्हाला काही गोष्टी, मार्गदर्शक तत्व आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये दिलेले आहेत. पहिली महत्त्वाची गोष्ट आहे की बाप्तिस्म्यासाठी योग्य फळ देणं हे गरजेचं आहे. आणि त्यामध्ये पहिली व्यक्ती आम्हाला पाहायला भेटते लूका शुभवर्तमान याच्या 19व्या अध्यायामध्ये जक्कयाचा वृत्तांत आहे. हा जो जक्कय आहे, हा जक्कयाकडे आम्ही पाहिल्यानंतर जक्कय त्यावेळेसचा जकातदार आहे, मुख्य जकातदार आहे. लोकांकडनं तो टॅक्स घेत असे, लोकांकडून तो कधी कधी कुभांडाने पैसे घेत असे, कधी कधी लोकांकडून तो फसवून पैसे घेत असे. आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना जक्कयाला असं वाटलं, येशू ज्यावेळेस यरीहो शहरातून पुढे चाललेला आहे त्यावेळेस जक्कयाला असं वाटलं, ह्या येशूला जाऊन मला भेटायला पाहिजे, ह्या येशूला बघायला पाहिजे.
अनेक वेळेस माणसाची अवस्था तीच आहे. माणसाला असं वाटतं मी जाऊन देवाला बघावं, देवाने मला बघू नये. ह्या जक्कयाचा वृत्तांत तो आहे. त्याला असं वाटतं मी जाऊन येशूला बघावं. हा जो येशू चमत्कार करत आहे, हा येशू जो मेलेल्यांना उठवत आहे, हा येशू जो भुकेल्यांना अन्न देत आहे, हा येशू काय ज्या मशिहाविषयी आम्ही ऐकत आहोत तो मशिहा हाच असावा का, हे जाऊन शोधायला पाहिजे. काय हा खरंच जिवंत देवाचा पुत्र ज्याच्याविषयी आम्हाला येशया सांगतो तो असायला हवा का. हे सगळे विचार मनामध्ये घेऊन हा जक्कई जो आहे तो निघाला. परंतु त्याला त्या वाटेने जात असताना, यरिहोच्या वाटेने येशू पुढे जात असताना कुणी जक्कयाला काय आतमध्ये शिरू देईना. माणसाचा स्वभाव आहे, तू मला असं केलं ना मी तुला तसं करेन. जक्कई म्हणत असेल ना चल लाईनीत हो, माझ्याकडे येऊ नको, तुला असंच करायचंय, तुला तसंच करायचंय. आणि जक्कईला कोणी जाऊ दे ना. मुळात जक्कई ठेंगणा आहे. जक्कई पुढे गेला. जक्कई आणि येशूचा रोग पाहिला. येशू या रस्त्याने पुढे जाणार आहे. तो जाऊन वरती कुठल्या झाडावर चढला? मराठीत लिहिलंय उंबराच्या झाडावर चढला. इंग्रजीमध्ये लिहिलंय फिग ट्री म्हणजे अंजिराच्या झाडावर चढला. मुळात उंबर आणि अंजीर खूप मोठे आहेत. एवढं अंजीर ह्या साईजचं अंजीर आहे. उंबर पण त्यापेक्षा थोडं किंवा त्याच साईजचं येतं. परंतु जे झाड आहे ते अंजिराच्या जातीचं झाड आहे. त्याला इंग्रजीमध्ये शब्द आहे सिकामोरा ट्री. सिकामोरा ट्री जे आहे काही लोकांना त्याची फळं चारलीत है ना. बरं, तर सिकामोरा ट्री जे आहे त्याचं फळ एवढंच आहे. आणि ह्या फळाच्या आतमध्ये जस काय देवाने फार कष्ट घेऊन, माझं नख असेल तेवढंच असेल तेवढं गोल, फार कष्ट घेऊन त्या फ्रूटच्या आतमध्ये जस काय देवाने शेंगदाणे सोललेत, अर्धे केलेत आणि त्याच्यामध्ये शेंगदाणा ठेवून देवाने बंद केले, असं ते फळ आहे. ते जे झाड आहे. परंतु हे जे सिकामोरा ट्री आहे हे अंजिराच्या असणाऱ्या प्रजातीतलं झाड आहे. त्या झाडावर जाऊन हा वर जाऊन जक्कई चढला. जक्कयाची इच्छा आहे मी येशूला पाहावं, येशूने काय मला पाहू नये. अनेक वेळेस माणसाला असंच वाटतं मी देवाला पाहावं, देवाने काय मला पाहू नये. कारण देवाने जर पाहिलं तर मनुष्याचं जीवन बदलून जातं. देवाने लक्ष लावलं तर माणसाच्या जीवनामध्ये क्रांती घडते. देवाने त्याच्याकडे जर दृष्टिक्षेप टाकला तर त्या माणसाच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडतो. देवाने जर त्या माणसाकडे आपला कटाक्ष टाकला तर त्या माणसाला आपल्या जीवनामध्ये अबाउट टर्न करून फिरावं लागतं. मिलिटरीमध्ये आहे ना, परेड चालू असताना अबाउट टर्न पीछे मूड म्हटलं की जागच्या जागी फिरावं लागतं. देव ज्या वेळेस माणसाकडे पाहतो त्यावेळेस माणसाच्या जीवनाची, त्याला जीवनाचा अर्थ समजतो आणि नवीन जीवनाची त्याच्या जीवनामध्ये सुरुवात होते. असा येशूला पाहण्यासाठी हा जक्कई पुढे जाऊन थांबला की मला त्याला नुसतं पाहायचंय, हा दिसतो कसा. आणि जक्कयाने आपलं काम केलं. तो जाऊन वर थांबला. देवाला पाहण्याची त्याने इच्छा धरली. येशू खालून जात असताना झाडाच्या खाली येऊन उभा राहिला आणि जक्कई येशू म्हणाला जक्कया त्वरा करून. शब्द फार सुंदर आहे. येशू म्हणत नाही जक्कया खाली ये, काय म्हणतो जक्कया त्वरा करून तत्परतेने खाली ये. देव ज्या वेळेस आम्हाला बोलावतो त्यावेळेस आम्हाला देवाच्या सेवेमध्ये, देवाच्या मार्गदर्शनामध्ये, देवाच्या आज्ञा पालनामध्ये आम्हाला तत्परता दाखवणे फार गरजेचे आहे. म्हणून स्तोत्रकर्ता स्तोत्रामध्ये म्हणतो हे परमेश्वरा मी मध्यरात्री उठून तुझं वचन पाळतो. मध्यरात्री माणसं झोपतात. ह्या देवाच्या वचनाला स्तोत्रकर्त्याला वाटलं की नाही देवाने मला दिलंय. तो म्हणतो रात्री उठून म्हणतो मी देवाचं वचन कसं पाळायला हवं. जक्कई हे व्यक्ती आहे. येशूने सांगितलं खाली उतरला. ज्यावेळेस आमची आणि देवाची भेट होती आंतरिक, त्यावेळेस आम्ही येशू म्हणतो त्याप्रमाणे करायला शिकायला पाहिजे. ते आमच्या बाप्तिस्म्याचं पहिलं फळ आहे. ते आमच्या पश्चातापाचं पहिलं फळ आहे. देव म्हणतो त्या पद्धतीने गोष्टी करतो. आणि देव कोठे बोलतो आमच्या संगती? देव बायबलमधून आमच्या संगती बोलतो. देव बायबलमधून आमच्या संगती संधान साधतो. देव आमच्या अंतःकरणासाठी, देव आमच्या अंतःकरणाशी बोलतो. आणि देव ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस देव आमच्या उन्नतीसाठी बोलतो. देव ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस देव आमच्यावर प्रकाश टाकण्यासाठी बोलतो. देव आमच्या संगती ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस देवाचं स्वतःचं गौरव व्हावं, देवाच्या वचनाची थोरवी वाढावी, देवाला सन्मान मिळावा. आणि म्हणून आम्ही बोलतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ह्या जक्कयाने लगेच देवाच्या आज्ञेचं पालन केलं आणि जक्कई येशू संगती जाऊ लागला. येशूच्या घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी जक्कयाचे मित्र सगळेच जकातदार आणि बाहेर जमलेल्या शास्त्री आणि पुरुषांनी किरकिर केली. शास्त्री कोण हो? हे शास्त्री पण तयार झाले 400 वर्षाच्या जुन्या करार नवीन कराराच्या काळात.
400 वर्षे. परुषीचा संघ देखील त्या काळात सुरू झाले, सदुकी पण त्या काळात सुरू झाले. हे सगळे त्या काळात सुरू झालेले काही गट आहेत. शास्त्री म्हणजे कोण माहिती आहे का? जे देवाचं वचन लिहायचे. सुरुवातीच्या काळामध्ये देवाचं वचन लिहावं लागायचं. देवाचं वचन लिहिलं जात असताना मग एक माणूस वाचायचा आणि तो लिहायचा. मग एक पुस्तक लिहिण्यासाठी किंवा एकदा बायबलची प्रत जुना करार तयार करण्यासाठी पुष्कळ दिवस लागायचे. आणि त्यातून कुणीतरी पद्धत सोडून काढली, मी एकटा वाचेल आणि बाकीच्यांनी लिहावं. आणि मग तो एकटा बोलायचा आणि बाकीचे मग त्याच्यावरती लिहायला सुरुवात करायचे. आणि अशा प्रकारे जास्त गुंडाळ्या तयार होऊ लागल्या, यासाठी की लोकांपर्यंत देवाचं वचन पोहोचावं. ज्यावेळेस किंग जेम्स व्हर्जन तयार झालं त्यावेळेस लोकांना सहसा बायबल वाचायला भेटत नव्हतं. आम्ही फार आशीर्वादित लोक आहोत की आमच्या हातामध्ये आमचं बायबल आमच्या मातृभाषेमध्ये आहे. ते आम्ही वाचू शकतो, त्याच्यावरती आम्ही मनन करू शकतो, आपल्या अंतकणात साठवू शकतो. सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस बायबल तयार झालं केवळ श्रीमंत लोकांकडे बायबल असायचं. जर एखादा दुसरा अध्याय वाचायचा तर त्याला एका दिवसाची 2 दिवसाची कमाई त्याला द्यावी लागायची. मग तो एक अध्याय 2 अध्याय वाचू शकत होता. परंतु आम्ही ज्यावेळेस देवाचं वचन ऐकतो ते पाळतो, त्या पाळल्याप्रमाणे आम्ही फळ देतो, त्यावेळेस ते आमच्या बाप्तिस्म्यासाठी आणि पश्चातापाचं योग्य ते फळ आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे जकातदार सगळे बसलेत. येशू आला आणि ह्या जक्कया संगती ओळख झाल्यानंतर जक्कय म्हणाला, हे प्रभूजी, जर मी कोणापासून कुभांडाने काय घेतला असेल त्याला मी ते चौपट परत करतो. गोरगरिबात मी माझं अर्धद्रव्य देतो. आता ह्याचा फोकस बदलला. जगातल्या संपत्तीपेक्षा ह्याचा फोकस आता स्वर्गातल्या संपत्तीकडे लागला. त्याचं म्हणणं असं आहे, मला जर सेट राईट करायचं आहे तर प्रत्येक गोष्टीमध्ये सेट राईट करणं गरजेचं आहे. तो एक श्रीमंत मनुष्य येशूकडे आला आणि येशूला म्हणला, प्रभूजी, मला सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी मी काय करू? आणि येशूने त्याला 10 आज्ञातल्या नंतरच्या 6 आज्ञा सांगितल्या की ज्या माणसासंगती निगडीत आहे. आणि येशू त्याला म्हणताना म्हणाला, तू जाऊन आपला बाप व आपल्या यांचा सन्मान कर, खून करू नको, चोरी करू नको, व्यभिचार करू नको. आणि तो म्हणाला, गुरुजी, मी हे सगळं करतो. येशू म्हणाला, पूर्ण हो पाहतोस तर तुझं असेल नसेल ते सगळं विक, गोरगरिबास दे. चांगलं होतं ना गोरगरिबास दे ना? कारण शास्त्र सांगतं नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये, जो गरीबाला उसणं देतो, जो गरीबाला दान धर्म करतो तो देवाला उसणं देतो. ह्या श्रीमंताला येशूने चान्स दिला होता देवाला उसणं देण्याचा. शास्त्र म्हणतं त्याच्याकडे खूप संपत्ती होती आणि तो तिथून नाराज होऊन किंवा निराश होऊन म्लानमुख होऊन तो निघून गेला. ह्या जक्कयाने उलटं केलं. जक्कय म्हणतो, मी सगळं देतो आणि प्रभूजी सगळं देतो. आमच्या बाप्तिस्म्याला आणि आमच्या असणाऱ्या पश्चातापाचे आमचं दुसरं फळ हे आहे, ज्यावेळेस देव आमच्याशी बोलतो त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये पहिलं स्थान देवाचं होतं, ख्रिस्ताचं पहिलं स्थान होतं. सर्व समर्थ देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, ह्यांचं स्थान आमच्या जीवनामध्ये पहिलं स्थान होतं. ज्यावेळेस देवाचं स्थान दुसरी कुठलीही ठिकाण, कुठलीही वस्तू, कुठलीही व्यक्ती घेते त्यावेळेस ती मूर्तीपूजा होय. जर आम्ही देवापेक्षा एखाद्याला जास्त स्थान देतो तर ती मूर्तीपूजा होय. आम्ही देवापेक्षा एखाद्या पाळकाला किंवा देवाच्या सेवकाला जास्त स्थान देतो तर ती मूर्तीपूजा आहे. आम्ही देवापेक्षा आमच्या घरातल्याला जास्त स्थान देतो तर ती मूर्तीपूजा आहे. कारण का? शास्त्र म्हणतं, ज्याने कोणी माझ्यासाठी घरदार भाऊ बहीण सोडलेत त्यांना मी ह्या जगामध्ये 100 पटीने भाऊ बहीण आणि घरदार देईल आणि सार्वकालिक जीवनामध्ये त्यांना अनंतकालक जीवन मी देईल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशूकडे एक माणूस आला आणि तो म्हणाला, मला येशू तुझ्या मागे यायचं आहे, परंतु मला जाऊन माझ्या मेलेल्या माणसाला पुरू देत. येशू म्हणला, जे मेलेले आहेत त्या मेलेल्यांना पुरू देत, चल तू माझ्या मागे ये. येशूला विचारलं, येशू कसं काय? येशू म्हणाला, मी जगामध्ये शांती निर्माण करण्यासाठी आलोय असं मुळीच समजू नका, कारण की मी जगामध्ये वाद निर्माण करण्यासाठी आलोय. आणि येशू म्हणतो, त्या काळामध्ये तुमचे भाऊबंद तुम्हाला धरून देतील. ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये आमच्या देवापेक्षा श्रेष्ठ स्थान कशाच तरी होतं त्यावेळेस समजून घ्यायचं की आम्ही देवाला सोडलं, आमच्या पश्चातापाला आणि बाप्तिस्म्याला आम्ही योग्य फळ देत नाही. पश्चातापाचं योग्य फळ हे आहे देवाला पहिलं स्थान देणं. देव म्हणतो त्याप्रमाणे. जग आणि जगाचे नियम काय म्हणतात त्याच्यावर अवलंबून नाही. उदाहरणार्थ, आद्य ख्रिस्ती मंडळीमध्ये पहिल्या शताब्दीमध्ये ज्यावेळेस मंडळीची स्थापना झाली, मंडळी वाढू लागली, त्यावेळेस मंडळीला सुवार्ता सांगू नये
म्हणून त्यावेळेस धमकावण्यात आलं. प्रेषितांच्या कृत्यात आम्ही वारंवार वाचतो की त्यांनी प्रेषितांना धरलं, ह्या येशूविषयी सांगू नका, सुवार्ता सांगू नका, ह्या नावाने काय करू नका. त्यावेळेस प्रेषितांनी काय केलं हो? सगळं कुलूप लावून बंद करून ठेवलं आहे ना. प्रेषितांच्या कृत्यामध्ये संत पावलाविषयी लिहिताना असं म्हणतो, अवघ्या 12 वर्षामध्ये संत पावलाने त्याच्या वेळेसच्या माहीत असणाऱ्या जगामध्ये सगळीकडे सुवार्ता सांगितली. तो म्हणतो आता हे आशिया मायनरमध्ये कुठंही गाव उरलं नाही, म्हणून मला आता युरोपकडे जायचं आहे आणि रोमपर्यंत जाऊन मला सुवार्ता सांगणं गरजेचं आहे. संत पावलाने 30 वर्ष सेवा केली. 30 वर्ष केलेल्या सेवेमध्ये संत पाऊल जवळजवळ 15, 16, 17 वर्ष त्याने तुरुंगात घालवली. उरल्या त्या वर्षात त्याने त्या भागात सगळीकडे सुवार्तेचा प्रसार केला. कारण संत पाऊल ज्ञानी होता. संत पाऊलाला 2 नागरिकत्व होते. संत पाऊल चांगल्या असणाऱ्या त्या काळातला जो सर्वात चांगला गुरु गमालियल ह्याच्याजवळ बसून शिकलेला त्याचा तो शिष्य होता. पण संत पावलाला ज्यावेळेस ख्रिस्त भेटला त्यावेळेस संत पाऊल म्हणताना असं म्हणतो, जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हा लाभ आहे. ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या गोष्टी मी हानीच्या समजलो, कारण प्रभू येशू ख्रिस्त हा लाभ मला प्राप्त झालेला आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आम्ही आमच्या देवापेक्षा इतर गोष्टी मोठ्या करू लागतो त्यावेळेस आम्ही आमच्या बाप्तिस्म्याला आणि पश्चातापाला योग्य फळ देत नाही. आणि म्हणून आमच्या बाप्तिस्म्याला योग्य फळ देण्यासाठी जक्कई फार चांगला माणूस आहे, त्याने सगळं देऊन टाकलं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट तर आम्हाला पाहायला भेटते. येशू म्हणाला, आज हाही अब्रामाचं संतान आहे. आम्ही ज्यावेळेस आमच्या बाप्तिस्म्याला योग्य ते फळ देतो त्यावेळेस आम्हाला देवाने म्हटलं पाहिलं योहान 1:12 प्रमाणे, हाही देवाचं मूल आहे. हाही देवाचं मूल आहे. आम्हाला ह्याची खात्री देवाकडून यायला हवी, माणसाकडून नव्हे. देवाच्या वचनाने आम्हाला त्याची खात्री करून द्यायला हवी की मी देवाचं मूल आहे. आमच्याविषयी कुणी म्हणेल, कधी कधी जगामध्ये माणसं चुकीच्या गोष्टीला पण चांगल्या पद्धतीने सादर करतात. एकदा एका ठिकाणी फ्युनरलला होतो आणि त्या फ्युनरलमध्ये एक सद्गृहस्थ म्हटले, आज ही व्यक्ती देवाच्या राज्यामध्ये गेलेली आहे. फ्युनरल झालं, मी निघालो आपलं तिथं काय मला चालवायचं, मला भाग दिला तेवढा करून निघालो. निघाल्यानंतर तिकडचे जे लोक आहेत ते लोक चर्चा करत होते आणि चर्चा ही होती, काय दारू पिणारा माणूस पण स्वर्गामध्ये जातो का? परंतु त्या ज्याने कोणी सांगितलं त्यांनी सांगताना त्याला सर्टिफिकेट देऊन टाकलं, हा स्वर्गात गेलाय. अनेक वेळेस आम्ही कुणीतरी मेल्यानंतर सोशल मीडियावरती पोस्ट होती, अब्राहम श्रीवास्तव 3/5/2024 मरण पावले. लगेच आपण खाली लिहितो रिप. व्हॉट इज रिप? RIP रिप. हा, रेस्ट इन पीस. कोणाला माहिती? कोणाला माहिती? तो शांततेत झोपलाय, त्याचं जर तारण झालेलं असेल, मला सर्टिफिकेट दिलंय का तो शांत झोपला, तो देवाचा अधिकार आहे. आम्ही म्हणू शकत नाही. त्या माणसाविषयी लिहिण्यापेक्षा ज्या कुटुंबातला सद्गृहस्थ गेलाय त्याला आम्ही राहायला पाहिजे. आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो, आत्म्याला शांती लाभो. याचं इंग्रजी व्हर्जन आहे, ते आहे रिप, रेस्ट इन पीस. आम्ही कोणाच्या आत्म्याला शांती देऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही ज्या वेळेस लिहितो ना त्यावेळेस आम्ही विचार केला पाहिजे काय लिहित आहोत ते. जी देवाची मुलं त्यांना त्या दिवशी त्या माणसाने त्या झोपलेल्या पेटीतल्या माणसाविषयी सांगताना स्टेटमेंट करतो. स्टेटमेंट आहे बिशप आजर्या यांचं. त्या वाक्यामध्ये म्हणतात, त्या वाक्यामध्ये असं, इफ आय ओन प्रीच द गॉस्पल ओ अनटू मी इफ आय ओन प्रीच द गॉस्पल. संत पावलाने त्याच्या पत्रात लिहिले, जर मी सुवार्ता सांगत नाही तर मला खेद असो. ह्या बिशप आजर्याने हे वाक्य उचललं. बाप्तिस्म्यासाठी मुलं आले की माणसं आले की त्यांना म्हणायचे, मी तुझा बाप्तिस्मा का करावा अगोदरच? आणि ते म्हणायचे असं, तू कोणाला तरी सुवार्ता सांगून माझ्याकडे आणलंय ते दाखव. आणि ज्या वेळेस तो माणूस दुसरा माणूस दाखवायचा त्यावेळेस तो म्हणा, तू खरंच बाप्तिस्म्यासाठी लायक आहेस. आणि या पद्धतीने आंध्राच्या बॉर्डरला अख्खे गावाची गावं ख्रिस्ताकडे येण्यासाठी त्या काळात सुरुवात झाली. प्रिय बंधू भगिनींनो, आमच्या बाप्तिस्म्याचं आणि आमच्या पश्चातापाचं फळ असं आहे की आम्ही दुसऱ्या माणसाला ख्रिस्ताकडे घेऊन येतो. त्याला आम्ही ख्रिस्त सांगतो, त्याला आम्ही बाप्तिस्म्यापर्यंत घेऊन येतो. मागच्या 15 दिवसापूर्वी चर्चमध्ये सेमिनार झालं, सुवार्ता कशी सांगावी.
चर्चमध्ये 300-400 लोक बसतात. त्या दिवशी आपल्या चर्चमधल्या 35-40 लोकांना यायला पण वेळ नव्हता. आम्हाला अनेक वेळेस असं वाटतं आम्ही सांगतो ती सुवार्ता बरोबर आहे. पवित्र शास्त्र आधारित जर सुवार्ता आम्ही सांगत असू ना तर ती बरोबर आहे. बिब्लिकल फाउंडेशन जर असेल ना तर ते बरोबर आहे. मी सांगतो ती सुवार्ता बायबलमध्ये बसायला पाहिजे. कारण की जो शास्त्रपाठ लुक्रुस शुभर्त असला त्यात शेवटी येशू जगात का आला त्याचा उद्दिष्ट मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व ताराव्यास जगात आला. आम्ही ह्याच्याशिवाय जर दुसरं करत असो तर त्याला सुवार्ता म्हणता येणार नाही. आमच्या बाप्तिस्म्यासाठी बाप्तिस्म्याचा माणूस आम्ही देणं गरजेचं आहे. त्यावेळेस आम्ही म्हणतो बाप्तिस्म्याला योग्य फळ आलं. आम्ही पेरत राहायला हवं. उगवायचं काम देवाचं आहे. आम्ही नाही कोणाला उगवू शकत. फळ देणं काम देवाचं आहे. पण हे फळ देण्यासाठी त्यासाठी देवाने पद्धत सांगितली. ती पद्धत आहे योहान शुभवर्तमानामध्ये ज्या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणतो योहानाच्या 15 माझा बाप माळी आहे व मी द्राक्षवेल आहे. तो म्हणतो जो फाटा माझ्यामध्ये राहील तो पीक देईल. ते पीक पुष्कळ असेल आणि ते पीक टिकेल. जर आम्हाला पीक द्यायचंय तर आम्हाला ख्रिस्तामध्ये राहणं फार गरजेचं आहे. जर आम्ही ख्रिस्तामध्ये राहू तर ख्रिस्ताचे पोषक द्रव्य आमच्याकडे येतील आणि आलेली पोषक द्रव्य आम्हाला इतर फळ देण्यासाठी कारणीभूत ठरेल. आम्ही ख्रिस्ताला सोडून जर इतर सगळं करत राहिलो तर कठीण आहे. सध्याच्या काळामध्ये ख्रिस्ती जगामध्ये एक मोठी गडबड सुरू झाली. पाळक लोकांना सध्या CEO व्हायला आवडतं. CEO माहिती आहे ना काय? तुमच्या कंपनीत असतात ना रे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. सध्या पाळकांना सगळीकडे CEO व्हायला आवडतं. त्याला असं वाटतं मी CEO आहे चर्चचा. पाळक चांगला ॲडमिनिस्ट्रेटर नसेल तरी चालेल. पाळकाने चांगला सेवक असायला हवा. पाळक चांगला कारभारी नसेल तरी चालेल पण पाळकाला आत्म्याचं ओझं असायला हवं. संत पाऊल म्हणतो ना जर एखादा माणूस मला भेटला आणि माझा मांसाहार करण्यामुळं जर समजा तो दूर जात असेल तर मी मांसाहार करण्याचं बंद करेल. त्याला म्हणतात आत्म्याचं ओझं. संत पाऊल म्हणतो ज्यावेळेस मी विदेशी लोकांकडे गेलो त्यावेळेस त्यांच्यासाठी विदेशांकडे सारखा झालो. ज्यावेळेस मी यहुद्यांकडे होतो त्यावेळेस मी मुळात येऊ दे त्यावेळेस मी त्यांच्यासारखा होतो. मी एक आत्मा मिळवण्यासाठी खूप खटपट केली. आपल्याकडे पास्टर अविनाश कांबळे होते. त्यांचे वडील होते आणि त्यांचे वडील बरेच जणांना सुवार्ता सांगायचे. त्यांना एकदा एक नवीन करार मिरजेला द्यायचा होता. मिरजेला आणि त्यांच्याकडे गाडी होती. कोणती गाडी होती माहिती का? सनी माहिती का? सनी लुणा संगती आलेली एवढीशी लाल गाडी डुर्र. त्या सनीवरती त्या माणसाने नवीन करार मागितला म्हणून ते इथून तिथपर्यंत गेले द्यायला. म्हणले बस निघून गेल. त्या कुठली बस नव्हती म्हणून त्याच्यावर गेले. कारण ते म्हणले जर त्या आत्म्याला देणं गरजेचं. DL मुडी नावाचा देवाचा भक्त एके ठिकाणी संध्याकाळी सभा संपून आली. हॉटेलला राहत असताना देवाने सांगताना सांगितलं की देव म्हणाला DL तू ह्या जो वेटर आहे ह्या वेटरला सुवार्ता सांग. त्याला ख्रिस्त सांग. त्या शक्ती तू बोल. आणि DL मुडी म्हणाला मी खूप थकलोय देवा. आता एवढ्यात सभा घेऊन आलो. मी खूप थकलोय. मी उद्या सांगतो. आणि DL मुडी रात्री झोपून गेले. सकाळी उठले. सकाळी उठल्यानंतर सभेच्या ठिकाणी पुन्हा गेले. संध्याकाळी ज्यावेळेस आल्यानंतर DL मुडीने विचारत असताना विचारलं तो जो वेटर आला त्यांच्या रूममध्ये गोष्ट त्याने विचारलं काल आलेला मुलगा कुठं आहे? आणि त्या मुलाने सांगितलं तो रात्री मरण पावला. ज्यावेळेस देवाचा आत्मा आमच्या आत्म्याला सांगतो अमुक अमुक लोकासाला सांग, अमुक अमुक व्यक्तीसाठी प्रार्थना कर. यदा कदाचित तुमचं जीवन राहू शकतं पण त्याचा जर शेवटचे तास असतील तर त्या आत्म्याला जाऊन सांगणं गरजेचं आहे. ते आहे आमचं पश्चातापाचं फळ. ते आहे आमचं बाप्तिस्म्याचं फळ. आमच्या बाप्तिस्म्याला बाप्तिस्मा येणं गरजेचं आहे. एक पाळक साहेब मागच्या आठवड्यात सांगत होते गंगेच्या किनारी दोघं नवरा बायको बसले होते आणि ते पाळक साहेब त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना बोलत होते आणि बोलत असताना ते दोघं नवरा खूप रडत होते. आणि ते पाळक साहेब म्हणताना म्हणाले मी गेलो आणि मी त्यांना येशूविषयी सांगितलं. येशू आपल्या जीवनात आनंद देतो, सुख शांती देतो, देवप्रीती देतो. आणि त्या दोघांनी सगळं ऐकलं.
त्या दोघांनी सुवार्तेवर विश्वास ठेवला, येशूविषयी अधिक जाणून घेण्यासाठी मन तयार केलं आणि ते म्हणाले, तुम्ही अर्धा तास अगोदर आमच्याकडे यायला पाहिलं होतं. आणि त्या पालकाने विचारलं, काय झालं? ते म्हणले, अर्धा तास अगोदर आमची 4थी मुलगी आमच्या घरात जन्माला आली आणि आम्हाला एका बाबाने सांगितलं, तुम्ही ही 4थी मुलगी जर ह्या नदीमध्ये सोडली तर तुम्हाला नंतरचा मुलगा होईल. अर्ध्या तासापूर्वी आमची मुलगी ह्या नदीत सोडली आणि तिच्याकडे बघत आम्ही रडत बसलो होतो. आमच्या पश्चातापास योग्य फळ द्या. प्रिय बंधू भगिनींनो, येशू शास्त्री, परुषी, सदुकी यांच्यावर दोष लावतो. तो म्हणतो, तुम्ही त्यांना नियमशास्त्राचे पुत्र करण्यापेक्षा तुम्ही त्यांना स्वतःचे पुत्र करता. तुम्ही खड्यात जाता, त्यांना पण खड्यात घेऊन जाता. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही लोकांच्या तारणासाठी काम करतो त्यावेळेस आम्ही लोकांना आपला शिष्य नाही बनवायचा. कोणाचा शिष्य बनवायचं? येशूचं. कारण येशू म्हटला ना, मत्ते 28:19-20 मध्ये सुरुवातीला वाचलाच, तो म्हणताना असं म्हणतो की तुम्ही जाऊन सर्व लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि जे काही मी तुम्हास आज्ञा पिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा. काय पाळायला शिकवायचं? चर्च फंड भर, ते नाही शिकवलं तरी चालेल. मला अजून आठवतो, वसंतदादा पाटलांकडे एक शिष्टमंडळ होतं ख्रिस्ती लोकांचं. त्या शिष्टमंडळातल्या माणसाला मी भेटलो पुण्यामध्ये. ते म्हणाले, आम्ही ज्यावेळेस गेलो, वयोवृद्ध झालेले होते, पाळक होते, म्हणले आब्राम ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस वसंतदादा पाटलांना खूप आनंद झाला किंवा कधीतरी ख्रिस्ती लोकांचं शिष्टमंडळ आमच्याकडे आलंय. आणि मग बरीच चर्चा झाली, कसं काय चाललंय, तुमचा समाज काय करतो. मग ते म्हणले तुमच्यासाठी बरंच झालं. आणि मग शेवटी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी प्रश्न टेकला, तुम्ही आमच्याकडे का आलात? आणि आपल्या शिष्टमंडळाने सांगताना सांगितलं, जिकडं तिकडं आमची कब्रस्थानं भरत आहेत, आम्हाला नवीन कब्रस्थानं द्या. वसंतदादा पाटलांचं वाक्य होतं, अहो मेलेल्यांना कसं तरी पुरलं जाईल, त्यांची विल्हेवाट तुम्ही नाही केली तर म्युन्सिपाल्टी करेल. जिवंतांसाठी काहीतरी मागा. प्रिय बंधू आणि भगिनींनो, लोकांच्या तारणासाठी काम करा. आपल्या घरामध्ये असणारे लोक, आपले असणारे मित्र, आपले शेजारी, आपले पाजारी, त्यांना येशूचं शिष्य करा. येशूने जे शिकवलं ना ते शिकवा, आपलं बाकीचं नका शिकू. आपलं बाकीचं नका शिकू. मी काही वर्षापूर्वी हग्गायला शिकवत होतो आणि एकाने मला विचारलं, पाळक साहेब जर तुम्ही मेलात, मी म्हणलं मारणारच आहे. जर काय प्रश्न आहे, बरोबर आहे ना, मारणारच आहे. तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, तुमचा अंत्यसंस्कार कोण करेल? तुमचा अंत्यसंस्कार कोण करेल? मी म्हणलं म्हणजे तुला म्हणायचं काय? नाही, तुमच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे कोण देईल? म्हणलं कुणी द्यायची गरज नाही. माझ्या बायकोनी मला म्हटलं, एंगेजमेंटमध्ये घातलेली अंगठी आहे, ही सदैव माझ्या बोटात असती. मी ज्यावेळेस मरेल त्यावेळेस ही मोडायची, माझं सगळं काय करायचं. ही सोय त्याच्यासाठी आहे हातामध्ये, दुसऱ्या कशासाठी नाही. तो मुलगा एकदम शांत झाला. मी म्हणलो कोणावर ओझू नको, पहिलं तारणाचं बघ. माझं शरीर पुरलं गेलं, जाळलं गेलं, फेकलं गेलं, उंदराने खाल्लं, ह्याला किंमत नाही. मी ज्यावेळेस स्वर्गामध्ये माझा आत्मा जाण्याला किंमत आहे, त्याच्याकडे लक्ष दे. प्रिय बंधू भगिनींनो, आत्म्यासाठी काम करा. माणसाच्या शरीरासाठी तर देव बघून देईल हो. तो म्हणतोय तुम्ही नीतिमत्व आणि धार्मिकता मिळता, ह्या सगळ्या गोष्टी ते तर आम्हाला भेटणारच आहे. लोकांच्या आत्म्यासाठी काम केलं पाहिजे. आमच्या स्वतःच्या आत्म्यासाठी पहिलं, माझा आत्मा जर तारलेला आहे ना तरच मी दुसऱ्याच्या आत्म्यासाठी काम करेल. पण मलाच माहित नाही तारण आणि पाप क्षमा काय, मी दुसऱ्याला काय देईल? 4 गोष्टी. पहिली गोष्ट, देवाचं वचन आलं की पाळा. दुसरी गोष्ट, पश्चातापास योग्य फळ. जक्कयाचं जे पाहिलं ते हे होतं की जक्कय जो आहे त्या जक्कयाने येशूचं स्थान येशूला दिलं, धन दौलत दुसऱ्या स्थानावर आणली. तिसरी महत्त्वाची गोष्ट, देवापासून अभिवचन मिळवलं की आम्ही देवाचे मूल आहोत. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट, आम्ही तारण पावलेत, आमचा आत्मा ख्रिस्तामध्ये सुरक्षित आहेत, आम्ही इतर आत्म्यांसाठी काम केलं पाहिजे. ते आमच्या बाप्तिस्म्याचं योग्य फळ आहे. प्रिय बंधू भगिनी, देव तुमच्या सर्वांना आशीर्वादित करो. सर्वजण उभा राहूयात, प्रार्थना करूयात. त्यानंतर प्रभूने शिकवलेली प्रार्थना, आशीर्वाद आणि सुवंदेव परत म्हणून आजच्या उपासनेचा समारोप करूयात. हे प्रभुदेवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, उंचावतो.
गौरव आणि सन्मान तुला देतो, कारण की तू आम्हावर प्रीती करणारा देवबाप आहेस. आम्ही सर्व मान, महिमा, गौरव, स्तुती, धन्यवाद तुला देतो. प्रभू देवा, बाप्तिस्मा आज ज्यांचा झाला आहे त्या प्रत्येकाच्या जीवनासाठी मान आणि महिमा तुला देतो. आम्ही जे अगोदर बाप्तिस्मा झालेले आहोत, तू आमच्या बाप्तिस्म्यासाठी योग्य असं फळ आमच्याकडं मागत आहेस आणि ती फळं देण्यासाठी तू आमचा सहाय्यकर्ता आणि पुढारी हो. तुझ्यामध्ये राहिल्याने आम्हाला फळ देता येतं आणि म्हणून तुझ्यामध्ये राहण्यासाठी तुझी कृपा तू, तुझ्या पवित्र आत्म्याला आमचा शिक्षक हो दे, आमचा सहाय्यकर्ता आणि पुढारी हो. आम्ही आमच्या स्वतःला तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. विशेष करून बाप्तिस्मा झालेली आमची सर्व लेकरं तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. ह्यांचं जीवाचं, आत्म्याचं, शिराचं रक्षण तू कर. उत्तरोत्तर त्यांची वाढ करणारा देवबाप हो. आमच्या स्वतःला तुझ्या हातामध्ये समर्पित करीत ह्या आठवड्यामध्ये VBSची सेवा तुझ्या हातात देतो. प्रत्येक येणाऱ्या विद्यार्थ्याला तू आशीर्वाद दे. त्यांच्या जीवनात आध्यात्मिक पायरी वाढव्याची कृपा तू दे. येशूची आणि त्यांची ओळख व्हायची कृपा दे. त्यांच्यावरती कृपेचा अनुग्रह तू कर. शिक्षक वचन पेरत असताना त्या वचनाला परमेश्वरा फळ येऊ देत आणि ते फळ येणाऱ्या टिकावाशी कृपा तू दे. प्रभुदेवा, तू आम्हाला भौतिकीच्या गोष्टीने VBSला आशीर्वादित केलेला आहेस. आत्मिक आशीर्वाद तू दे. आमची लेकरं तारली जावीत अशी कृपा तू, वधस्तंभाला त्यांना मिठी मारतावी अशी कृपा दे. पुनरुत्थित रिकाम्या कबरेचे साक्षीदार म्हणून त्यांनी उभा अशी कृपा तू. परमेश्वर, आम्ही आमचं समर्पण तुझ्या हातामध्ये करतो. प्रार्थना येशूच्या द्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमचे ऋणे असरून सोडले आहेत तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता शांतीने जा आणि सुखाने राहा, म्हणजे देव जो बाप याची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपा आणि प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर, विशेष करून आज ज्यांचे बाप्तिस्मे झालेले आहेत त्या प्रत्येक व्यक्तीबरोबर आता आणि येशूचे पुन्हा येणे होईपर्यंत असो.